श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? चला जाणून घेऊया मिथुन राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे गती घेतील. तुमच्या बोलण्यातील प्रभाव आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी मिळू शकतात. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात वेळेचे योग्य नियोजन आणि संयम यामुळे तुम्ही अनेक अडथळ्यांवर सहज मात करू शकाल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत किंवा प्रकल्पात तुमची भूमिका निर्णायक ठरू शकते. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास कामाचा ताण कमी होईल. पदोन्नती किंवा वेतनवाढीबाबत सकारात्मक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक राहील. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन उत्पादन सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेत. नवीन करार करताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. योग्य नियोजनामुळे व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा उत्पन्नाचा नवीन मार्ग खुला होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. घरातील काही आवश्यक खर्च करावे लागतील, पण ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद झाल्यामुळे गैरसमज दूर होतील. एकमेकांना वेळ दिल्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जी पुढे महत्त्वाची ठरू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. एखादा छोटा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यातील प्रेम अधिक वाढवेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास वातावरण आनंदी राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखादा शुभ कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. मात्र इतरांच्या वादात पडणे टाळा आणि कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि कठीण विषय समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. ऑनलाईन कोर्स, भाषा किंवा तांत्रिक शिक्षण सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे. सातत्य ठेवले तर अपेक्षित यश मिळेल. आरोग्य. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील, परंतु कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि सकाळचा हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो आणि नवीन संधी देऊ शकतो. वाहन चालवताना घाई करू नका. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. प्रवासातून एखादी चांगली ओळख होण्याचीही शक्यता आहे. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात धार्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमेल. मंदिरात दर्शन घेणे, जप ध्यान करणे किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने मानसिक शांतता मिळेल. गुरुजनांचे आणि आईवडिलांचे आशीर्वाद घेतल्याने आत्मविश्वास वाढेल. सकारात्मक विचार ठेवणे आणि इतरांना मदत करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. उपाय. दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करा.
बुधवारी श्रीगणेशाची पूजा करा. ओम बुम बुधाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गाईला हिरवा चारा अर्पण करा. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. बोलण्यात संयम ठेवा आणि वादविवाद टाळा. दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास आठवडा सुखकर जाईल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकता. धन्यवाद.